नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थी म्हणू शकते नाही का, कारण मी बऱ्याच गोष्टी नवीन तुम्हाला शिकवल्या. आता हे जे ग्रह आपण नाती आणि त्यांचे सगळे तत्व सगळे आपण त्यांना सूक्ष्मपणे बघितलं तर ह्या ग्रहांचा आपल्याशी जो संबंध येतो तो कुठल्या तरी राशीचा स्वामी, कुठल्या तरी नक्षत्राचा स्वामी, कुठल्या तरी नक्षत्र चरणाचा स्वामी या स्वरूपात आपण त्यांचे कारकत्व किंवा त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांचं महत्त्व आपल्या कुंडलीतलं हे त्या चष्म्यातून आपण बघतो. त्यामुळे आपण आत्ता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की प्रत्येक रास ही जी आपण निर्मित केली 30 अंशाचं त्याचं आंशिक नातं, किलोमीटरमध्ये नातं नाही आहे, 360 अंशाचं जे अवकाश आहे त्याचे 12 सारखे भाग म्हणजे 30 अंशाचा एक भाग ज्याला आपण राशी असं नाव दिलं आहे. आता या राशीच्या पाठीमागे अवकाशामध्ये आहेत तारे जे आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत. त्या ताऱ्यांना आपण ताऱ्यांच्या समूहांना आपण नक्षत्र अशी संज्ञा दिली आहे. आणि ह्या नक्षत्राचं आंशिक अंतर प्रत्येक नक्षत्राचं हे 360 अंशामधली 27 नक्षत्र. त्यामुळे प्रत्येक नक्षत्राचं आंशिक अंतर आहे 13 अंश 20 कला. आता 13 अंश 20 कला असं मधलंच काहीतरी परिमाण असल्यामुळे आपण त्याला पण अजून सूक्ष्मतेकडे नेलं म्हणजे स्पेसिफिक प्रत्येक राशीचा जो स्वामी आहे तो कुठल्या नक्षत्रात आणि कुठल्या नक्षत्र चरणामधून फिरतोय हे आपल्याला लगेच समोर येतं. म्हणून प्रत्येक नक्षत्राचे 4 समान भाग केले आणि त्या भागाला प्रत्येकाला आपण म्हणालो की हा या नक्षत्राचे हे 4 चरण. तर याचं एक कोष्टक आहे की जे कधी बदलत नाही, कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक गोष्ट नियमात बांधलेली आहे. तुम्हाला असं कधीही दिसणार नाही की आकाशगंगेमधलं अश्विनी नक्षत्र उठलं आणि हस्त नक्षत्राकडे जाऊन थांबलं, असं कधी होत नाही. संपूर्ण आकाशगंगा एका ठराविक गतीने फिरती आहे, पण नक्षत्रातले तारे हे अचल आहेत, त्याला तारे म्हणतात. म्हणून मेष रास जी आहे तिचा जो स्वामी आहे तो मंगळ आपण आता लिहून घेणार आहोत. तर आपण 4 कॉलमचं एक टेबल करायचं आहे. तिचं नाव, त्याच्या पुढे आहे राशीचा स्वामी ग्रह, त्याच्या पुढचा 3रा कॉलम आहे नक्षत्राचं नाव आणि नक्षत्राचे चरण. असे 4 कॉलमचं हे टेबल आहे. अनुक्रमांक 1 लिहा. 1 मेष, त्याचा स्वामी आहे मंगळ, त्याच्यामध्ये येणारी नक्षत्र मी सांगते तसंच लिहा. पहिलं नाव लिहायचं आहे अश्विनी. अश्विनीमधला श्रला व हा ऱ्हस्व आहे, नी दीर्घ आहे. मराठी शुद्धच आलं पाहिजे, इंग्लिशमध्ये लिहायचं नाही. ही हिंदू ॲस्ट्रॉलॉजी आहे, आपण देवनागरीमध्येच लिहायचं. देवनागरी ही लिपी आहे. अश्विनी नक्षत्र, त्याचे चरण 1 2 3 4, 4ही चरण. दुसरं नाव अश्विनीच्या खाली लिहायचं भरणी, याचे पण 1 2 3 4, 4ही चरण. आता मी तुम्हाला असं सांगितलं की एका नक्षत्रामध्ये 13 अंश 20 कला आणि त्याचे भाग जे आपण पाडले ते प्रत्येक नक्षत्राचे 4. त्यामुळे अश्विनीचे 4 अधिक भरणीचे 4 म्हणजे झाले 26 अंश 40 कला. 30 अंशाची रास पूर्ण होण्यासाठी राहिले 3 अंश 20 कला. म्हणजे 3रं नक्षत्र जे कृत्तिका आहे त्याचा फक्त प्रथम चरण हा या मेष राशीत आला. याच्या खाली रेघ मारा. 2री रास वृषभ, तिचा स्वामी शुक्र. आपण कृत्तिका नक्षत्राचा पहिल्या चरणापर्यंत आलो आहे, त्यामुळे वृषभ रास सुरू होते कृत्तिका नक्षत्राचा 2 3 4. कृत्तिका नंतरचं नक्षत्र आहे रोहिणी 1 2 3 4. इथे झाले 7 चरण. अजून 2 चरण हवेत. आपण लिहिणार आहोत मृग नक्षत्र प्रथम आणि द्वितीय चरण. इथे संपली वृषभ रास. 3री रास आहे मिथुन, तिचा स्वामी आहे बुध. बुध स्वामी आणि इथे नक्षत्राला सुरुवात होताना होणार आहे मृगचा 3रा आणि 4था चरण, कारण पहिले 2 चरण आपण वृषभेमध्ये घेतलेले आहेत. म्हणून मिथुन राशीची सुरुवात झाली मृग नक्षत्र 3य आणि 4थ. आर्द्रा नक्षत्र 1 2 3 4 आणि
पुनर्वसू नक्षत्र, आता 4 आणि 2 6 चरण संपले, म्हणजे 3 चरण हवेत. पुनर्वसू नक्षत्र 1 2 3 इथे संपली मिथुन रास. चौथी रास आहे कर्क, 4 कर्क चंद्र. इथे पुनर्वसू नक्षत्राचा एकच चरण, चतुर्थ चरण, कारण 4 चरण आहेत नक्षत्राला, 3 गेले आहेत वरती. आता कर्केमध्ये राहिला चौथा चरण, पुनर्वसू 4. पुढचं नक्षत्र आहे पुष्य, 1 2 3 4 आणि आश्लेषा 1 2 3 4. म्हणजे इथे नक्षत्र पूर्ण संपलं, तुटलं नाही. इथे मोठी रेघ मारा. पहिल्या 4 राशी झाल्या, एकदा आढावा घेऊया. पहिला मेषेमध्ये अश्विनी 4, भरणी 4, कृत्तिका 1, वृषभेमध्ये कृत्तिका 2 3 4, रोहिणी 1 2 3 4, मृग 1 2. तिसरी रास आली मिथुन, मृग 3 4, आर्द्रा 1 2 3 4 आणि पुनर्वसू 1 2 3. चौथी रास आली कर्क, पुनर्वसू 4, पुष्य 1 2 3 4, आश्लेषा 1 2 3 4. या 4 राशी झाल्या पहिल्या. असं बघायचं की ज्या नक्षत्राचे 4ही चरण एकाच राशीमध्ये आले, मेष राशीत 2 नक्षत्रांचे आले, अश्विनी आणि भरणी. नंतर वृषभ राशीमध्ये एकाच नक्षत्राचे आले, रोहिणी. मिथुन राशीमध्ये हे आर्द्रा नक्षत्राचे आले 4 चरण आणि कर्क राशीमध्ये आले पुष्यचे 4 आणि आश्लेषाचे 4. ज्या ज्या राशीमध्ये 4ही चरण एका नक्षत्राचे किंवा 2 नक्षत्रांचे येतात त्यांना म्हणतात चतुष्पाद नक्षत्र. चतु म्हणजे 4, पाद म्हणजे पाय, चतुष्पाद. संधी होताना श मध्ये येतो, चतुष्पाद. ही चतुष्पाद नक्षत्र आहेत. पुढचा राशींचा ग्रुप आहे 5 सिंह. आता इथे परत नव्याने नक्षत्र सुरू होणार, कारण आश्लेषाला पूर्ण नक्षत्र संपलंय. त्यामुळे 5 सिंह हे सुरू होतं. मघा 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र. पूर्वा 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र. उत्तरा प्रथम चरण. 5 सिंह नंतर लिहायचं, त्याचा स्वामी रवी आहे. 6 कन्या, त्याचा स्वामी बुध आहे. तिथे येणार आहेत नक्षत्र उत्तरा 2 3 4, हस्त 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र. चित्रा 1 2 इथे रेघ मारा. 7वी रास तूळ रास आली. तूळ राशीची सुरुवात झाली चित्रा 3 4, स्वाती 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र आणि विशाखा 1 2 3 चरण. रेघ मारा. 8वी रास वृश्चिक, हिचा स्वामी आहे मंगळ. तुळेचा स्वामी शुक्र, वृश्चिकेचा स्वामी मंगळ आणि या मंगळाच्या नक्षत्रांना सुरुवात होते ही विशाखा चतुर्थ चरण. त्यानंतर अनुराधा 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र. ज्येष्ठा 1 2 3 4 हे चतुष्पाद नक्षत्र. पुढच्या 4 राशी संपल्या. 5वी म्हणजे 9वी रास, 4 आणि 4 8 झाल्या. आता 9वी रास जी आहे ती धनुरास, तिचा स्वामी आहे गुरु. याच्या नक्षत्रांची सुरुवात पूर्ण नक्षत्रांनी होते. मूळ 1 2 3 4, पूर्वाषाढा 1 2 3 4 दोन्ही चतुष्पाद नक्षत्र. उत्तराषाढा प्रथम चरण. त्यानंतरची 10वी रास मकर, हिचा स्वामी शनी. याची सुरुवात होते उत्तराषाढा 2 3 4, श्रवण 1 2 3 4 आणि धनिष्ठा 1 आणि 2. इथे संपली मकर रास. रेघ मारा. 11 कुंभ, याचा स्वामी पण शनी आणि ह्या कुंभ राशीची सुरुवात होते धनिष्ठा 3 4. त्याच्या पुढचं नक्षत्र आहे शततारका 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र आणि शततारकानंतर पूर्वा भाद्रपदा 1 2 3 इथे कुंभरास संपली. 12वी रास मीन, तिचा स्वामी गुरु. पूर्वा भाद्रपदा चतुर्थ चरण. उत्तरा भाद्रपदा 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र. रेवती 1 2 3 4 चतुष्पाद नक्षत्र. 27 नक्षत्र, 12 राशी यांची विभागणी पूर्ण झाली. हे टेबल सगळ्यांनी लिहून घ्यायचं आणि रोज एकदा वाचायचं. आपलं आपण पाठ होतं. आपल्याला एक गोष्ट इथे नक्षत्रांचे चरण आपण लिहिले आहेत. आता आपण ओळीने नक्षत्र लिहूया आणि त्याचे स्वामी बघूया. त्यामुळे एक तुम्ही टेबल करायचं आहे.
त्याच्यामध्ये पहिला भाग आहे पहिली 9 नक्षत्र, दुसरा भाग आहे त्यांचे स्वामी, तिसरा भाग आहे पुढची 9 नक्षत्र, चौथा भाग आहे त्यांचे स्वामी, पाचवा भाग आहे पुढची 9 नक्षत्र आणि त्यांचे स्वामी. स्वामी सगळ्यांचे एकच आहेत. त्या त्या नक्षत्राचे 9 स्वामी जे आहेत ते ओळीनी स्वामी बदलत नाही, कारण ग्रह 9च आहेत. आणणार कुठनं स्वामी? त्याच 12 राशी, तेच 9 ग्रह, तीच 27 नक्षत्र, याच्यामध्ये सगळी ॲस्ट्रॉलॉजी बसलेली आहे. पहिला जो भाग आहे अश्विनी, भरणी, कृत्तिका, याला एक ग्रुप म्हणायचं. अश्विनीचा स्वामी केतू, भरणीचा स्वामी शुक्र आणि कृत्तिकाचा स्वामी रवी, हा एक ग्रुप झाला. त्यानंतर चौथं नक्षत्र अश्विनी, भरणी, कृत्तिका नंतर रोहिणी, मृग, आर्द्रा. रोहिणी चंद्र, मृग मंगळ, आर्द्रा राहू हे स्वामी. पुढची 3 नक्षत्र पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा. पुनर्वसू गुरु, पुष्य शनी, आश्लेषा बुध. आता असे स्वामी झाले. पहिलं नक्षत्र अश्विनी केतू, भरणी शुक्र, कृत्तिका रवी, रोहिणी चंद्र, त्यानंतर मृग मंगळ हे 5वं नक्षत्र झालं. त्यानंतर 6वं रोहिणी मृग आर्द्रा हे राहूचं नक्षत्र आहे 6वं. मग येतं पुनर्वसू हे गुरुचं नक्षत्र आहे, पुष्य शनीचं आहे आणि आश्लेषा हे बुधाचं आहे. असे 9 नक्षत्रांचे 9 स्वामी झाले. आता पुढचा 9 नक्षत्रांचा ग्रुप जो सुरू होतो मघा नक्षत्राला. मघा केतू, पूर्वा किंवा पूर्वा फाल्गुनी शुक्र, उत्तरा किंवा उत्तरा फाल्गुनी रवी, हस्त चंद्र, चित्रा मंगळ, स्वाती राहू. त्यानंतर विशाखा गुरु, विशाखानंतर येणारं अनुराधा शनी आणि अनुराधानंतर ज्येष्ठा बुध. इथे पुढची 9 नक्षत्र आणि 9 स्वामी संपले. तिसरा 9 नक्षत्रांचा ग्रुप आहे तो सुरू होतो मूळ नक्षत्राला. मूळ केतू, पूर्वाषाढा शुक्र, उत्तराषाढा रवी, श्रवण चंद्र, धनिष्ठा मंगळ, शततारका राहू, नंतर पूर्वा भाद्रपदा गुरु, उत्तरा भाद्रपदा शनी आणि रेवती बुध. इथे उरलेली 9 नक्षत्र ओळीने त्यांचे स्वामी केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध. लक्षात ठेवताना नेहमी 3-3च्या ग्रुपनीच नक्षत्र लक्षात ठेवायची. आणि एकदा पहिला ग्रुप म्हणायचा अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा. मग पुढचा ग्रुप म्हणायचा मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा. मग त्याच्या पुढचा ग्रुप घ्यायचा मूळ पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. असं 3-3च्या ग्रुपनीच नक्षत्र लक्षात ठेवा, कारण यांचे चरणस्वामी ह्या ग्रुपमधलं साम्य तुम्हाला पुढे दाखवणार आहे. चरणस्वामी हे पण ग्रहच आहेत. इथे नक्षत्र आणि त्यांचे स्वामी हा ग्रुप तुम्ही सगळा लिहून घेतला, तो परत एकदा वाचा. थोड्या वेळाने आपण बघूया चरणस्वामी कसे शोधायचे. बाय बाय.